नवी मुंबईमधील मिनी ऑलिम्पिक अशी ओळख झालेला सानपाडा पाम बीच येथील गुनानी मैदानावरील सोनकर स्पोर्ट्स फेस्टिवलचा समारोप उल्हासित उत्साहित वातावरणात संपन्न. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीने सोहळ्याला लागले 4 चांद. सलग 8 वर्षे या फेस्टिवलचे यशस्वी आयोजन व फेस्टिवलला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवणारे भगत कुटुंबीय व त्यांना सावलीप्रमाणे साथ देणारे सानपाडा पाम बीच सोनकर परिसरातील रहिवासी यांचा संगम दिसून आला. फक्त नगरसेवक त्यांचे मतदार इतकाच हा संबंध नसून माझे फेस्टिवल माझी जबाबदारी हा निखळ भावनेतून या स्पोर्ट्स फेस्टिवल दरवर्षी अधिकाधिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत आहे. आजची बाल व वयात येणारी तरुण पिढी सतत मोबाईल, इन्स्टा व सोशल मीडियात मग्न झालेली आहे. त्यांना मोबाईल सोडून मैदानात विविध परंपरागत खेळांमध्ये आकर्षित करण्यासाठी मोबाईल सोडा मैदान जोडा ही अभिनव संकल्पना फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत व निशांत भगत हे निस्वार्थीपणे आजवर राबवत आहेत. या प्रभागातील नगरसेवक म्हणून समस्यायुक्त परिसर करण्यासाठी भगत कुटुंबातील नगरसेविकांची ख्याती आहेच, पण तंदुरुस्त शरीर, निरोगी आरोग्य यासाठी विविध उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात. फेस्टिवलमध्ये सर्व वयोगटातील असलेली मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉन सर्वाधिक लोकप्रिय आहे, तर युवक युवतींसाठी रायफल शूटिंग, आर्चरी असे प्रशिक्षण देणारे खेळही समाविष्ट असतात. 16 प्रकारच्या विविध स्पर्धा यात सहभागी होणारे अंदाजे 3000हून अधिक स्पर्धक व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उतरलेले 9000हून अधिक नागरिक असतात. शिवाय प्रत्येक खेळातील विजेत्यांना आकर्षक चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते. 3-4 वर्ष ते 70हून अधिक वयोगटातील खेळाडू चुरशीने प्रत्येक खेळात सहभाग होतात. हे स्पोर्ट्स फेस्टिवलच्या यशाचे गुपित आहे असे म्हणणे चुकीचे ठरू नये. मंत्री गणेश नाईक यांनी आयोजक दशरथ भगत, निशांत भगत, संदीप भगत, माजी नगरसेविका फशिबाई भगत, वैजयंती भगत व रुपाली भगत यांचे खूप कौतुक केले. तसेच इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब व इतर सहभागी संस्था व सर्व विजेत्यांना, स्पर्धेत सहभागी झालेल्यांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येक खेळासाठी समन्वयक नेमलेले असतात व तेच संपूर्ण स्पर्धा जबाबदारीने पार पाडतात. मंत्री गणेश नाईक यांच्या धावत्या भेटीने काही काळ गुनिना मैदानावर प्रसन्न व उल्हासमय वातावरण निर्माण झाले होते. संपादक अनिल कुमार उबळे यांनी न्यूज शाही चॅनलच्या माध्यमातून घेतलेला हा उत्साहवर्धक वृत्तांत. खेळण्याची संधी मिळते, परंतु सुरुवातीच्या कालखंडात कोणीतरी प्रोत्साहन करणारा गरजेचा असतो. आज दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली 12 वर्षापूर्वी सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलची सुरुवात झाली. 3000 खेळाडू त्याच्यात सहभागी होतात. जवळजवळ 16 गेमची त्या ठिकाणी समावेश आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सर्वांचाच समावेश करून त्या ठिकाणी या खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि भविष्यकालामध्ये या सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलला मिनी मॅरेथॉनचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. दशरथजी भगत, निशांत भगत, संदीप भगत हे प्रामुख्यानं त्या ठिकाणी सर्व जनसामान्यातील समाजाकरता काम करणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना घेऊन काम करीत आहेत. त्यांना त्याच्यात यश मिळेल आणि भविष्यकाळात हा सोनकार फेस्टिवल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्सव साजरा करेल असा विश्वास व्यक्त. नवी मुंबई जीविका बालेकिल्ला मानला जातो. काय नवी मुंबई महापालिका निवडणुकीत युती असणार आहे, कसं काय आहे? आणि अजून ते प्रश्न असा की वरच्या स्तरावरून युती करा, महायुती करा असं सांगितलं गेलेलं आहे. त्याकरता प्रत्येक स्तरावर काही लोकांना जबाबदारी दिलेली आहे, ती वाटाघाटी करतील. दादा आज स्वयं एकनाथ शिंदे जी ऐरोली में थे और उन्होंने साफ तौर पर कहा कि बीजेपी से ज़्यादा संख्या शिवसेना की हो गई है, इसलिए शिवसेना जो है अपने दम पर ज़्यादा सही तरीके से जीत के आएगी. ये आपको लगता है कि कहीं ना कहीं बीजेपी को डोमिनेशन? मुझे इस पर कमेंट्स करना नहीं है. अभी मैं बोलूँगा तो बहुत ज़्यादा हो जाएगा. ओके, इसलिए दादा राज्यामध्ये आज नगर परिषद नगराध्यक्षांच्या निवडणुका झाल्या. बीजेपीला भरघोस यश मिळालेलं आहे. मुंबई महानगरपालिका किंवा नवी मुंबई महानगरपालिका इथे काय परिस्थिती आहे? देवेंद्र फडणवीस यांचं अतिशय सोशल इंजिनिअरिंग करणारं नेतृत्व आहे. धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या अनुरूप राज्यकारभार करण्याची त्यांची भूमिका आहे. त्याची प्रचिती आज आलेली आहे. मी एवढंच सांगतो की
अहंकाराच्या भाषा कोणी करू नये. शेवटी जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाची लायकी जागा प्रत्येकाला दाखवत असते. आज संदीप जी नाइक ने फिर से घर वापसी की है बीजेपी में. जब वो छोड़ के गए तो उस वक्त बीजेपी बहुत मजबूत स्थिति में थी. आपको लगता है उनके आने से नई रणनीति के साथ बीजेपी नई दिल्ली में काम करेगी? नहीं, देखिए बात ऐसे, संदीप नाइक की तो सोशल वर्कर है और कभी खुद को उसने कभी नेता कहा नहीं. तो इस स्थिति में अभी आज की तारीख में मैं हूँ, संजू नाइक, संदीप नाइक, सागर नाइक और भी मेरा पोता संकल्प नाइक भी समाज सेवा में है. राजनीति की बात नहीं मैं करता. और हमारे साथी दीघा से लेके दिवाला तक इतने बढ़िया काम कर रहे हैं कि उनके बलबूते पे नई मुंबई की सेवा करने के लिए नई मुंबई की जनता हमारे साथी लोगों को भरघोस यश देगी, ऐसा मुझे विश्वास है. उनका जैसा संगठन कौशल्य है और जिस तरह से अधिकाधिक युवा जो है उनके साथ जुड़े हुए हैं, यूथ आइकॉन भी उनको माना जाता है, तो क्या इसका फायदा आने वाले चुनाव में होगा? नई रणनीति के साथ बीजेपी उतरेगी? मैंने अभी बात ऐसे कि अभी वो लोग ही रणनीति बना रहे हैं. आगे युवा लोगों का ही काम है. आगे चल के देश का भविष्य युवा लोगों में समाया हुआ है. मुझे विश्वास है संदीप नाइक आने से बीजेपी की नींव मजबूत है.